चालेल, ठीक. तर आज आपल्याला बघायचंय बघा, लिमिटचे काही आयडेंटिटीजवरचे काही क्वेश्चन्स आहेत तर ते आपल्याला पाहायचे. तर पहिला जे क्वेश्चन्स आहेत तर ते आपण लास्ट लेक्चरला घेतलेलं आहे. तर ते आपण एक जनरल मध्ये आपण काही फॉर्म्युलेज आहेत तर ते बघू आपण, जे आपल्याला माहित असतात. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. नंतरचा आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 tan थीटा अपॉन थीटा इक्वल टू 1. नंतर कॉन्स्टंट, जर का त्या ठिकाणी थीटाच्या समोर जर का एखादा कॉन्स्टंट आलेला असेल तर त्या ठिकाणी कॉन्स्टंटच्या त्याला ऍडजस्ट करण्यासाठी आपण एक कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे. तर लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन पी थीटा अपॉन पी थीटा इक्वल टू 1, व्हेअर पी इक्वल टू काय असते, कॉन्स्टंट, इक्वल टू कॉन्स्टंट. मग आता नंतरचा जो फॉर्म्युला आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 tan पी थीटा अपॉन पी थीटा इक्वल टू 1. सेम, पी काय आहे, कॉन्स्टंट. तर त्या ठिकाणी त्याला बॅलन्स करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी वरती पी दिलेला असेल तर खाली सुद्धा आपल्याला पीच आणावं लागणार आहे, तरच आपला हा जो लिमिटिंगचा जो फॉर्म्युला आहे तर तो इक्वल टू 1 देईल. ओके. त्यानंतर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, ए मायनस बी इंटू ए प्लस बी, तो असतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. नंतर आपण पाहिलेलं आहे बघा, याच फॉर्म्युला पाहिला आपण, काही कॉन्ज्युगेट घेत असतो आपण, कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट घेत असतो. जर का एखादी टर्म जर का मायनस असेल तर त्या मायनस टर्म्सला आपण काय करत असतो, त्याच प्लस टर्म्सने आपण त्याला मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला काय भेटते, ही टर्म्स भेटत असते. जे काही कॉन्ज्युगेट घेत असतो आपण त्या टर्मचा. ठीक आहे, असो. आता आपल्याला जे काही एक्झाम्पल यावरले काही एक्झाम्पल्स आहेत तर त्या रिलेटेड आपण एक्झाम्पल पाहू. त्यापैकी पहिले एक्झाम्पल जे आहे तर ते बघू आपण आता. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 9 थीटा अपॉन थीटा. तर हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. लेट काय आहे, जे गिवन दिलं असेल ते आपल्याला लिहायचंय. गिवन इक्वेशन लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 9 थीटा अपॉन थीटा इक्वेशन्स आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके. अँड या ठिकाणी हा जो काही इक्वेशन्स आहे तर आपल्याला त्या फॉर्म्युलेच्या रिलेटेड दिसतोय, त्याला आपल्याला बॅलन्स करायचं, त्याला या पद्धतीत आणायचं आहे. जसं आपण पाहतोय की जिथं 9 थीटा आहे तर तसंच आपल्याला इथे सुद्धा आपल्याला 9 असलं पाहिजे, तरच आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे या पद्धतीमध्ये लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन पी थीटा अपॉन पी थीटा, तरच आपल्याला तो काय देईल, 1 देईल. ठीक आहे, 1 देईल त्या ठिकाणी. कारण त्या ठिकाणी जर याला इथे समजा हा पी कन्सिडर केलेला आपण नाही, तर या सुद्धा आपल्याला ठिकाणी आपल्याला काय असणार आहे, पी असायला पाहिजे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी पी आणण्याचा, कारण जो काही 9 आहे तो आणण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला, याला बॅलन्स करण्यासाठी आपण काय करणार, 9 न मल्टिप्लाय डिवाइड करणार या इक्वेशनला. थीटा टेन्स टू 0 साइन 9 थीटा अपॉन, इथे आपण काय करतोय, थीटा याला मल्टिप्लाय करू आपण 9 नी आणि डिवाइड 9 ने करू. हा जो 9 इथं आहे तर मी याच्या शेजारी लिहिला तर काही फरक पडणार नाहीये. लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन 9 थीटा अपॉन 9 थीटा इंटू राहिलेला हा 9 जशाचा तसा. आता हा जी टर्म्स आहे तर ती फॉर्म्युलेच्या टाइप दिसलेली आहे, सर्व बॅलन्स आहे आणि या सर्व फॉर्म्युल्याचा व्हॅल्यूज असते 1 आणि इंटू राहिलेले 9, त्याचा आन्सर येईल आपल्याला 9. ओके. अशा पद्धतीने याचा आन्सर आपल्याला डायरेक्ट भेटलं तर आपल्याला 9 काढतो. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपलं इक्वेशन झालेलं आहे. आता नेक्स्ट इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचं आहे, हे समजलंच असेल सर्वांना. जे आपण एक्झाम्पल पाहिलंय आता त्याच्या रिलेटेड आपले काही एक्झाम्पल्स पाहायचे आहेत आता. तर जे लास्ट लेक्चरला आपलं इक्वेशन्स डिराईव्ह करायचं राहिलं होतं तर त्याच आपण पाहू. तर यामध्ये इव्हॅल्युएट लिमिट
लिमिट x टेन्स टू 0, x टेन्स टू 0, 2 sin x मायनस sin twice x अपॉन x क्यूब, एक्स क्यूब. ओके, या पद्धतीने तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आता इक्वेशन डिराईव्ह करायचं सांगितलेलं तुम्हाला, सॉल्व्ह करा म्हणतोय तो इक्वेशन्स. आणि या इक्वेशन मध्ये जेव्हा आपण साईनची व्हॅल्यू, एक्स ची व्हॅल्यू जेव्हा 0 पुट अप करू तर सर्व टर्म 0 होणार आहे. त्यामुळे आपण त्याला काहीतरी व्हॅल्यूज येते म्हणूनच आपण त्याला सॉल्व्ह करतोय. याला त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ऍडजस्ट करायचं आहे. मग कसं करणार आहे यामध्ये? तर आपल्याला बघा, या इक्वेशन मध्ये हे इक्वेशन आपल्याला बोलतंय की यामध्ये आपण काय ऍडजस्ट करू शकतो. डायरेक्ट आपण याला एक्स जो आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करू शकत नाहीये, कारण हा याच्यामध्ये काय आहे, सबस्ट्रॅक्शन मध्ये आहे. किंवा डिस्ट्रीब्यूट केला असतंय तरी आपल्याला इथे बॅलन्स करायचं काम पडणार आहे. ठीक आहे. मग आपण काय करू शकतो, हा साइन ट्वाइस एक्स आहे, तर आपल्याला एक फॉर्म्युला जो आहे तर तो आपल्याला माहित असतो. तर तो आहे साइन ट्वाइस एक्स किंवा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे आपण. तर गिव्हन इक्वेशन्स आपण लिहून घेऊ आपण या ठिकाणी. लिमिट x टेन्स टू 0, 2 sin x मायनस साइन ट्वाइस एक्स अपॉन एक्स क्यूब. ओके, जे की इक्वेशन्स आहे या इक्वेशन मध्ये साइन ट्वाइस एक्स म्हणजेच आपण साइन 2 थिटाचा फॉर्म्युला बघितला आहे. तो असतो 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आपल्याला हा पाहिलेला आहे. जिथे थिटा आहे ऍज अ कन्सिडर या ठिकाणी एक्स आहे. ठीक आहे, साइन ट्वाइस एक्स या ठिकाणी आपण तो फॉर्म्युला पुटअप करणार आहे. मग काय फॉर्म्युला आहे तो, या इक्वेशन मध्ये पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटेल, एक्स टेन्स टू 0, 2 sin x minus twice of sin theta into sin x into cos x. ओके, या ठिकाणी थिटा घेतलेला आहे जे काही आहे, तर या ठिकाणी एक्स आहे व्हेरिएबल, त्यामुळे आपण ते ठिकाणी एक्स वापरणार. इतर राहिलेली टर्म्स काय आहे, एक्स क्यूब. आता यामध्ये या इक्वेशन मध्ये आपल्याला काय दिसतंय, हे जे गणित आहे इथपर्यंत आलेलं आहे, तर हे काय सांगताय आपल्याला, समोर आपल्याला दिसतंय बघा, साइन ट्वाइस एक्स 2 sin x इंटू 2 sin x. ह्या इक्वेशन मध्ये 2 sin x मायनस 2 sin x इंटू cos x या होल ब्रॅकेट मध्ये तुम्हाला असं दिसून येत आहे की 2 sin x कॉमन निघू शकतो या ठिकाणी. चला मग काढून निघू आपण या ठिकाणी. लिमिट x टेन्स टू 0, हा लिमिट इन टर्म सर्वची आहे. ठीक आहे, या पूर्ण या ठिकाणी 2 sin x, याला आपण काय करूय, याला कॉमन काढलाय, 2 sin x कॉमन काढला असता त्या ठिकाणी काय भेटेल तुम्हाला, 1 मायनस 2 sin x तर ऑलरेडी बाहेर आलेला आहे, तर इथं उरलेला काय आहे, cos x उरला आहे फक्त. अपॉन मध्ये राहिलेली टर्म्स जी आहे एक्स क्यूब जशाच्या तशी. आता आपण यामध्ये काय करू शकतो, 2 sin x मायनस 1 मायनस cos x. आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन भेटलेलं आहे. तर हे जे गणित आहे इथपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला बघा, आपण एक क्वांटिटी शिकली होतो का अगोदर, जे काही इक्वेशन्स आहे तर ते काढले होते बघा. तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की जे काही कॉन्जुगेट घडला होता आपण जसं पाहतोय 1 मायनस cos x जो आहे, तर तो आपण पाहिला आहे की याच्यामध्ये की याचा कॉन्जुगेट घेत असतो 1 मायनस cos x चा कॉन्जुगेट काय असतो, 1 प्लस cos x. तर यानं आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करत असतो याला बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे. मग आता याला असं का करायचं, डायरेक्ट आपण इथं x टेन्स टू 0 व्हॅल्यू पुटअप करू शकतो. आता इथपर्यंत करायला पाहिजे असं वाटतंय आपल्याला, पण x टेन्स टू 0 ची व्हॅल्यू जर आपण इथं 0 व्हॅल्यू पुटअप केली असता, cos 0 ची व्हॅल्यू असते 1, 1 मायनस 1 0, 0 इंटू एनी टर्म दॅट इक्वल टू 0, म्हणजे सर्व टर्म 0 होत आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणता येईल किंवा त्याच्यामध्ये अजून सुद्धा आपण त्यामध्ये काय करू शकत नाही, व्हॅल्यू पुटअप करू शकत नाही, त्याला आपल्याला अजून कन्वर्ट करावं लागणार आहे. मग कसं करता येईल कन्वर्ट, 1 मायनस cos x चा जो काही कॉन्जुगेट आहे तो असतो 1 प्लस cos x, म्हणजे या टर्म्स जी मायनस साइन आहे ना त्याच्या विरुद्ध काय राहील, प्लस. जर काही प्लस असेल तर त्याच्या विरुद्ध काय राहील, मायनस. त्या टर्म्सला आपण मल्टिप्लाय अँड डिवाइड करत असतो त्या टर्म्सला. या ठिकाणी घेऊ आता याचा कॉन्जुगेट. लिमिट x टेन्स टू 0, ट्वाइस ऑफ साइन x होल ब्रॅकेट x इंटू 1 मायनस cos x अपॉन मध्ये एक्स क्यूब आहे. या टर्म्सला याचा कॉन्जुगेट 1 मायनस cos x चा कॉन्जुगेट काय करणार आहे, बॅलन्स करण्यासाठी आपण काय घेतोय, मल्टिप्लाय करतोय 1 मायनस cos x च्या कॉन्जुगेटनी, म्हणजे 1 प्लस cos x ने आपण मल्टिप्लाय डिवाइड करू. 1 प्लस cos x अपॉन 1 प्लस cos x, गेट कॅन्सल, जशाच्या जशी टर्म्स आपली भेटली. म्हणजे या ठिकाणी याला काही फरक पडला नाही पाहिजे यासाठी आपण काय करत असतो, त्या टर्म्सनी मल्टिप्लाय अँड डिवाइड करतो, म्हणजे जेणेकरून कट झाल्याच्या नंतर तीच भेटेल बॅलन्स करण्यासाठी. ठीक आहे. आता या टर्म्स मध्ये जेव्हा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल, तर आपण अगोदर जे एक फॉर्म्युला पाहिला होता a मायनस बी आणि इंटू a प्लस बी, म्हणजे काय, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण पाहिलेला आहे. म्हणजे या टर्मचं काय होईल, डायरेक्ट स्क्वेअर होईल. ठीक आहे, फॉर्म्युलेच्या रिलेटेड. जसं आपण a मायनस बी इंटू a प्लस बी आपण बघतो, तर तो काय असतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर.
ओके, लाईक धिस टर्म्स काय आहे, हा इथं ए आहे, इथं बी आहे, म्हणजे ए मायनस बी आणि ए प्लस बी. लाईक मग याचं काय होईल, दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करू. आता इथे भेटेल आपल्याला लिमिट एक्स टेन्स टू 0 टॉइस ऑफ साइन एक्स इंटू 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन एक्स क्यूब, असं तुम्हाला इक्वेशन भेटेल. तरी सुद्धा या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे बघा. इथे बघा, इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण काय करणार आहे, अजून याच्यामध्ये काहीतरी ऍडजस्ट करू शकतो आपण, यामध्ये व्हॅल्यू पुट अप करू शकतो, याला सिम्प्लिफाईड करू शकतो, साईनच्या फॉर्मॅटमध्ये आणू शकतो. ठीक आहे, कसं आणू शकतो, आपल्याला माहित आहे 1चा स्क्वेअर काय असतो, 1 असतो. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काय असते, साइन स्क्वेअर एक्स असते. हे कशाहून येते, तर ती येते साइन स्क्वेअर थिटा प्लस म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू काय असते, 1 असते. ठीक आहे, तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असणार आहे. आम्ही याला आपण काय करू, आता रफ करू. ठीक आहे, आता समोरचं जे काही आहे, समोरची टर्म्स आपण हे बघा, मी या ठिकाणी वरती आता नको याला इकडनंच घेतो. ठीक आहे, आता आपल्याला जे काही इक्वेशन्स भेटलेलं आहे, इथपर्यंत आलेलो आहे आपण. तर घेऊ आता या ठिकाणी लिमिट एक्स टेन्स टू 0. आपल्याला माहित आहे बघा, काय माहित आहे आपल्याला, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 असते. तसंच मग इथं थिटा आहे, तिथं काय आहे, एक्स आहे ना, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असणार आहे, तो सुद्धा असणार आहे 1. पण ऑलरेडी काय आहे, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू हा 1 मायनस हा जो कॉस स्क्वेअर आहे तिकडे गेला तर काय होईल, मायनस कॉस स्क्वेअर एक्स. म्हणजे या टर्म्सची व्हॅल्यू काय भेटणार आहे आपल्याला, साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे या ठिकाणी जिथे असेल 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स असेल, तिथे आपल्याला साइन स्क्वेअर एक्स पुट अप करायचं आहे. मग आपण बघू आता जी काही टर्म्स दिलेली आहे आपल्याला, राहिलेली आपली लिमिट एक्स टेन्स टू 0 टॉइस ऑफ साइन एक्स ओके इंटू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, अशी आपली आहे ती टर्म्स टॉइस एक्स अपॉन एक्स क्यूब इंटू 1 प्लस कॉस एक्स, ही जी टर्म्स आहे अशी. आता ही जी टर्म्स आहे, तर ही या टर्म सारखी दिसते. म्हणजे इथं काय पुटअप करणार आपण, साइन स्क्वेअर एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0 टॉइस ऑफ साइन एक्स इंटू या टर्मच्या ऐवजी आपण या ठिकाणी साइन स्क्वेअर एक्स आपण पुटअप करू, अपॉन मध्ये एक्स क्यूब इंटू 1 प्लस कॉस एक्स, 1 प्लस कॉस एक्स. आता यामध्ये आपल्याला भेटलेल्या टर्म्स काय आहे, इथं टॉइस ऑफ साइन स्क्वेअर साइन एक्स इंटू साइन एक्स स्क्वेअर आहे. यामध्ये काय होईल, इथं साइन एक्स आहे आणि इथं साइन स्क्वेअर एक्स आहे. म्हणजे यामध्ये साइनची पॉवर इथं 1 आहे आणि याची पॉवर किती आहे, 2. यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर काय भेटेल तुम्हाला त्या ठिकाणी, साइन क्यूब एक्स, साइन क्यूब एक्स भेटेल तुम्हाला. चला मग या ठिकाणी साइन क्यूब एक्स आपण घेऊया, आता तिथं लिहूया आपण आता. ओके, त्याच्यापेक्षा आपल्याला असंही करता येईल बघा. आता आपण याचा जो काही एक्स क्यूब आहे तर तो आपण डिस्ट्रीब्युट करून देऊ. येते लिमिट एक्स टेन्स टू 0 टू कॉमन काढलाय आपण, बाहेर घेतला, त्याला काही फरक पडत नाही बाहेर लिहिल्याच्या नंतर. हा लिमिटिंग टर्म्स मी वाटून देतोय. साइन एक्स इथं आलेला आहे, याच्या डिवायडेशन मध्ये एक्स क्यूब आहे ना, त्यापैकी आपण एक्स इथे लिहिला आहे एक्स. ओके, राहिलेला इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन काय राहिलेला आपला हा याच्यामधला एक 2 एक्स स्क्वेअर इंटू एक्स क्यूब, एक्स इंटू एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब तुम्हाला भेटेल. नंतर या ठिकाणी राहिलेली जी टर्म्स आहे इंटू 1 मायनस कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे, आता या टर्म्सला जेव्हा आपण लिमिटिंग टर्म्स वाटून देतोय, तर याची टर्म्सची व्हॅल्यूज काय होऊन जाते, ती 1 होऊन जाते. आणि यांचं जे काही लिमिटिंग टर्म्स आहे समोर एक्स टेन्स टू 0, याची व्हॅल्यूज 1 येते इंटू 2 इंटू 1 इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, या पद्धतीने गेलं तरी काही फरक पडणार नाही या ठिकाणी. ओके, आपण आपल्या पद्धतीनेच येऊ इथपर्यंत. इथपर्यंत आपण आलोच आहे, इथपर्यंतच घेऊ. ठीक आहे, तर आता इथं दिसतंय तुम्हाला की इथं साइन ची पॉवरची 1 आहे, इथं साइनची पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजे या ठिकाणी 2 जो आहे तर मी बाहेर घेतो, याला बाहेर घेतलाय. लिमिटिंग टर्म्स मी डिस्ट्रीब्युट करतोय. लिमिटिंग टर्म्स एक्स टेन्स टू 0
इथं काय उरलं आहे, साईनची पॉवर 1 आहे इंटू साईनची पॉवर किती आहे 2, म्हणजे या ठिकाणी काय भेटेल तुम्हाला, साईन रेस टू द पॉवर किती मग क्यूब. ओके, इथले 2 आणि इथला 1 किती झाले 3, आणि राहिलेला एक्स आपला जशाचा तसा. इथं उरलं काय, एक्स क्यूब इंटू 1 प्लस कॉस एक्स, ही टर्म्स राहिलेली. आता आपल्याला असं लक्षात येतं या ठिकाणी, लिमिट एक्स टेन्स टू इंटू लिमिट एक्स टेन्स टू 0, जो काही साइन क्यूब एक्स आहे याची बी पॉवर एक्स क्यूब आहे, तर आपण याच्यामध्ये साइन एक्स अपॉन एक्स असं लिहिलं तर चालेल का, आणि याला पॉवर आपण अशी दिली तर चालेल का क्यूबची. ठीक आहे, अशी क्यूबची पॉवर दिली तर चालेल, इंटू 1 अपॉन इथे काय राहिलेलं आहे 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे, आता यामध्ये आपली जी काही लिमिटिंग टर्म्स दी आहे तर याला आपण काय करून देऊ, आता लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स काय असते आपल्याला माहितच आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स टेन्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स काय असते आपल्याला माहित आहे, काय असते ते असते 1 असते, म्हणजे या ठिकाणी 2 इंटू 1 चा काय राहील आता हा क्यूब इंटू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू काय राहील, तर 0 पुट अप करून देऊ आता आपण, लिमिट टर्म देऊन टाकले. आता इथं उरलं काय 2 इंटू 1 चा क्यूब असतो 1 इंटू 1 अपॉन 1 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, आपल्याला काय भेटतं या ठिकाणी 2 इंटू 1 2 इंटू 1 2 इंटू इथं काय उरलंय 1 अपॉन 2 टू टू गेट कॅन्सल, इथं उरलंय तुमचा आन्सर 1. अशा पद्धतीने तुमचा आन्सर 1 येऊन जाईल, म्हणजे जे काही लिमिट आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे या पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व्ह करतो. काही नाहीये, जी ऍडजस्टमेंट आहे ती आपण अगोदर समोरही करू शकत होतो. जो काही एक्स साइन एक्स भेटला होता त्याला आपण एक्स डिस्ट्रीब्युट करून दिला असतं, लिमिटिंग टर्म्स करून दिला असतं, त्या ठिकाणी आपल्याला 1 भेटला असता ऑलरेडी एक, आणि उरलेले एक्स स्क्वेअर जो आहे त्यांना आपण ऍडजस्टमेंट केली असते समोरच्या इक्वेशन साठी. इकडेही ऍडजस्टमेंट केली असते आपण, आणि पर्यंत आलो तर काही फरक पडत नाही. इकडे ऍडजस्टमेंट करा काय आणि शेवटी ऍडजस्टमेंट करा काय, काही फरक पडत नाही, करावं तर लागणारच होतं आपल्याला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. इथपर्यंत काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता यामध्ये, की यामध्ये समजलं नाही म्हणून तुम्हाला काही अडचण असेल तर. ठीक आहे, चला मग नेक्स्ट इक्वेशन्स आपण यामध्ये सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट इक्वेशन जे आहे तर याच पद्धतीचं आहे, तर ते आहे बघा, लिमिट एक्स टेन्स टू 0, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब एक्स रेस टू द पॉवर 6, एक्स रेस टू द पॉवर 6 आता या ठिकाणी दिलेला आहे. लगेच तुमच्या मनात प्रश्न आला असेल बघा, साइन स्क्वेअर एक्स आहे ना, तर सर इथं लगेच एक्स डिस्ट्रीब्युट करून द्या, एक्स स्क्वेअर ते डिस्ट्रीब्युट करून द्या, इथं वरती एक्स रेस टू द पॉवर 4, इथं 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आहे ना, कॉस एक्स रेस टू एक्स ची पॉवर 2 आहे. ठीक आहे, इथं तुम्ही काय करा, डबल आणखीन साइन स्क्वेअर एक्स पुटअप करा, असं नाही होणार आहे या ठिकाणी. ही जी टर्म्स आहे ही फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये नाहीये, तो कॉसचा स्क्वेअर असतो त्या ठिकाणी, इथे एक्सचा स्क्वेअर दिलेला आहे. ठीक आहे, म्हणून आपण या ठिकाणी डिस्ट्रीब्युट करू शकत नाही यामध्ये. चला मग आता समोरची काही टर्म्स जे आहे तर कसं सॉल्व्ह करता येईल आपण याला पाहू. तर ही जी इक्वेशन दिलेलं आहे तर इक्वेशन्स लिहिलं आहे आपण. आता यामध्ये आपल्याला माहित आहे इक्वेशन मध्ये हे जसे तसे आपण इक्वेशन्स लिहितोय. या इक्वेशन मध्ये 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर ही जी टर्म्स आहे या टर्म्सला आपण याचा कॉन्ज्युगेट जर का घेतला तर 1 प्लस कॉस एक्स स्क्वेअर नी मल्टिप्लाय डिवाइड करतोय आपण. त्याला काय करू आता, मल्टिप्लाय कॉन्ज्युगेट घेतलाय आपण, लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर इंटू राहिलेली जी टर्म्स आहे 1 मायनस कॉस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू द पॉवर 6 इंटू या ज्या टर्म्सचा जो कॉन्ज्युगेट आहे तर तो आहे 1 प्लस कॉस एक्स चा पॉवर 2 इंटू 1 प्लस कॉस एक्स रेस टू द पॉवर 2. या पद्धतीने आपण या कॉन्ज्युगेटने आपण याला मल्टिप्लाइड केलाय. आता इथे ए मायनस बी इंटू ए प्लस बी फॉर्मॅट मध्ये भेटतंय आपल्याला, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण फॉर्म्युला यूज करू आणि त्या ठिकाणी जी काही टर्म्स येईल ती लिहू लावतो. मग आता या ठिकाणी लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर 1 स्क्वेअर मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, असं तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन्स भेटेल. अपॉन मध्ये जी काही टर्म्स आहे एक्स रेस टू द पॉवर 6 इंटू ही टर्म्स मल्टिप्लाय केलेली कॉस एक्स 1 प्लस कॉस एक्स स्क्वेअर एक्स. ओके, कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे,
आता आपल्याला माहित आहे हे जे इक्वेशन भेटलेलं आहे तर आपला हे एका फॉर्मॅटमध्ये दिसतंय. आता 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर जो आहे तर एका फॉर्म्युलेच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय. जसं आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर असा फॉर्म्युला जो आहे प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 का नाही. त्याच पद्धतीने मग म्हणजे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर बरोबर काय भेटेल तुम्हाला, हा जो 1 प्लस मध्ये आहे तिकडे गेला तर मायनस मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो आपण. ही जी व्हॅल्यूज आहे जसं या टर्म्स मध्ये तर याची व्हॅल्यूज आपण इथे पुटअप करू शकतो, ही व्हॅल्यू पुटअप करू शकतो तिथे. चला पुटअप करू आपण या ठिकाणी. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर इंटू या ब्रॅकेटच्या ठिकाणी आपल्याला काय पुटअप करायचंय साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आपण पुटअप करू शकतो. साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर आपण पुटअप केलेला आहे. इथं उरलेलं काय आहे डिव्हिडेशन मध्ये एक्स क्यूब इंटू 1 प्लस कॉस एक्स स्क्वेअर या टर्म्स उरलेल्या आहे. आता आपल्याला या टर्म्स मध्ये काय करता येईल बघा. आता इथं साइन एक्स स्क्वेअर आहे आणि इथं साइन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे याची पॉवर काय साइनची काही नाहीये म्हणजे 1 आहे. इथं काय पॉवर साइनची 2 आहे. इथं काय यांचं काय होईल प्रोडक्ट होईल आणि त्यांची पॉवरची काय होईल ऍडिशन. चला मग याला आपण डिस्ट्रीब्युट करूया. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन 1 आणि हा 2 किती झाले साइन क्यूब. इथं काय आहे जसंच तसंच जे व्हेरिएबल आहे एक्स स्क्वेअर इथे एक्स रेस्ट टू द पॉवर 6 इंटू 1 प्लस कॉस एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, असं आपल्याला जे काही इक्वेशन्स आहे आपण असं लिहू शकतो. आता यामध्ये आपल्याला कसं करता येईल की जे काही याचा क्यूब आहे इथं एक्स ची पॉवर 6 आहे तर याला आपण ऍडजस्ट कसं करणार. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला जो काही व्हेरिएबल आहे तर एक्सच्या फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे स्क्वेअरच्या फॉर्मॅटमध्ये. तसं कन्वर्ट कसं करणार. आता लिमिटिंग टर्म्स आपण डिस्ट्रीब्युट करून देऊ आता सर्वांना. आता लिमिट एक्स टेन्स टू 0 याला आपण साइन लिहितोय. आता इथं काय आहे एक्स स्क्वेअर असं लिहितोय. आता या एक्स रेस्ट टू द पॉवर 6 ला मी कसं लिहिणार आहे त्याला लिहिणार आहे मी एक्स ची पॉवर 2 आणि रेस्ट टू द पॉवर 3 म्हणजे 2 इंटू 3 बरोबर आपल्याला भेटतंय 6. मग मी हे जे 3 आहे या कॉमन लिहितोय आता यांना याचा 3 आणि या साइन स्क्वेअर क्यूबचा 3 हा इथं मी याला मल्टिप्लाइड मध्ये क्यूब मध्ये लिहितोय. आणि याला सुद्धा जी राहिलेली टर्म्स आहे त्याला सुद्धा लिमिटिंग टर्म्स देतोय म्हणजे एक्स टेन्स टू 0 1 अपॉन 1 प्लस कॉस एक्स स्क्वेअर. आता या लिमिटिंग टर्म जे आहे टाकायचे आहे आपल्याला. हे जे आहे इक्वेशन्स हे आपल्याला फॉर्म्युला सारखं दिसतंय बघा. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर हा एक फॉर्म्युला दिसतोय त्याचा व्हॅल्यू असते 1 चा इथं भेटेल आपल्याला क्यूब आणि लिमिटिंग टर्म्स जी एक्सटेस्ट करते 0 ची तिथे व्हॅल्यू पुटअप करायची आहे. एक कॉस एक्स स्क्वेअर जो आहे 0 ची स्क्वेअर इथे भेटेल कॉस 0 ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 1 प्लस 1 इक्वल टू 2 1/2 जे काय असेल. मग आता आपल्याला असं या पद्धतीने आपल्या इथपर्यंत आपण आलेलो आहे. नंतर याला आपण सिम्प्लिफाईड केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटेल बघा. याला सिम्प्लिफाईड केल्याच्या नंतर आपल्याला भेटतंय बघा याला सिम्प्लिफाईड केल्याच्या नंतर जी काही टर्म्स आहेत जे काय आपण पाहिलं होतं की त्याची व्हॅल्यूज आहे 1 आणि त्याची पॉवर काय आहे क्यूब इंटू 1 अपॉन 1 प्लस कॉस स्क्वेअर कॉस एक्स स्क्वेअर होता तिथे व्हॅल्यू पुटअप केली आपण लिमिटिंग टर्म्स 1 प्लस कॉस आणि एक्स चा स्क्वेअर म्हणजे 0 चा स्क्वेअर. चला मग या ठिकाणी 1 चा क्यूब म्हणजे किती असतो 1 इंटू 1 अपॉन मध्ये 1 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते कॉसचा 0 चा स्क्वेअर केला असता तर काय असणार आहे 0 असणार आहे आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1 असते हे आपल्याला माहितच असते. कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. इथे गेली पुटअप केली 1 इंटू 1 आणि 1 प्लस 1 2 1 इंटू 1 1/2 अशा पद्धतीने तुम्ही याचा आन्सर काढणार आहे. आणि जे इक्वेशन्स आहे लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस कॉस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस्ट टू द पॉवर 6 याचा आन्सर काय भेटलाय तुम्हाला 1/2. अशा पद्धतीने तुम्हाला लिमिटिंग ज्या टर्म्स ज्या आहे तर ते सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे, तुम्हाला हा जो कन्सेप्ट आहे कळाला असेल. काही फॉर्म्युले जे आहे बेसिक फॉर्म्युले जे असतात तर ते आपल्याला त्यामध्ये यूज करायचे असतात त्यानुसार आपण ते काय करत असतो सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे असो. आता जे काही नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते आपण एक घेऊया या ठिकाणी. लिमिट एक्स टेन्स टू 0 थीटा टेन्स टू 0 लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन m थीटा अपॉन tan ओके साइनच घेऊ आपण साइन n थीटा इक्वेशन दिलेलं आहे. याचा डायरेक्ट आन्सर तुम्हाला भेटते बघा. डायरेक्ट जर काय आन्सर काढलं तर m/n त्याचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे.
आता याला लिहिलंय आपण गिवन मध्ये, लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन यम थिटा अपॉन साइन एन थिटा. आता याचा आन्सर कसं येईल बघा आता. एन थिटा. आता यामध्ये लिमिटिंग टर्म्स या दोन्हीचा आहे. चला डिस्ट्रीब्यूट करून द्या, आणि डिस्ट्रीब्यूट केल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण काय करू, आता याला डिवाइड करू आपण, या वरती सुद्धा थिटानी आणि खालती सुद्धा डिनोमिनेटरला सुद्धा आपण थिटानी डिवाइड करू. चला मग आता काय करायचंय, डिवाइड केलंय. थिटा टेन्स टू 0 साइन यम थिटा अपॉन थिटा डिवाइड केलंय, आणि याच्यामध्ये साइन एन थिटा अपॉन थिटाने आपण याला सुद्धा थिटाने सुद्धा डिवाइड केलंय डिवायडेशन टर्म्सला. लिमिटिंग टर्म्स जे आहे सेपरेट आउट करू आपण या ठिकाणी. लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन यम थिटा अपॉन लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन एन थिटा अपॉन थिटा. आता या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन पी थिटा अपॉन पी थिटा इक्वल टू 1 असते. तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सुद्धा तोच फॉर्म्युला युज करायचा आहे. पण होतं काय, इथं यम दिलेला आहे कॉन्स्टंट, इथं काय दिलेलं आहे, काहीच नाहीये. म्हणजे याला याच्या जवळ आपल्याला यम आणायचं आहे. म्हणजे आपण मी इथं एम नी मल्टिप्लाय करतोय, डिवाइड करतोय, आणि मल्टिप्लाय सुद्धा करतोय याला एम नी. एम एम गेट कॅन्सल, जसे तसं आपल्याला टर्म्स भेटून गेली. तसंच या ठिकाणी एन मी या ठिकाणी मल्टिप्लाय करतोय, डिवाइड करतोय, आणि एन नी काय करतोय या ठिकाणी त्याला ऍडजस्ट करतोय. ठीक आहे. म्हणजे ही जी लिमिटिंग टर्म्स आहे ती ही याची व्हॅल्यूज आपल्याला 1 भेटते आहे. या लिमिटिंग टर्मची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 1 भेटते आहे. म्हणजे इथं 1 इंटू एम अपॉन 1 इंटू एन म्हणजेच काय, 1 इंटू एम म्हणजेच काय, एम अपॉन एन. म्हणजे रिक्वायर्ड आन्सर आपल्याला काय भेटलं, एम बाय एन. अशा पद्धतीने आपण जे काही एक्झाम्पल्स आहे त्या पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला जे इक्वेशन्स आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि समोरचे टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण, सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. ओके. काही अडचण यामध्ये, काही समजलं नाही असं काही आहे का? आता समोरचे काही एक्झाम्पल्स आहेत बघा, तर ते एक्झाम्पल तुम्ही स्वतःही सॉल्व्ह करू शकतात. कसे सॉल्व्ह करणार आहे बघा तुम्ही एक्झाम्पल. आणि विशेष म्हणजे बघा, या टीचमेट ऍप मध्ये माझं लेक्चरचे जे काही व्हिडिओज आहेत तर ते तिथं सेव्ह केलेले असतात. आता सेव्ह होतात. ठीक आहे. जर का तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. तसं मी ते युट्यूबला टाकणारच आहे. तर यामध्ये नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, तर बघा तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतोय, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवा बरं मला. बघा लगेच सॉल्व्ह करा. लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू tan x इंटू tan x अपॉन 1 प्लस 1 मायनस कॉस एक्स. चला याला सॉल्व्ह करा बरं. जमतं की बाबर तुम्हाला या टर्म्स मध्ये? काय करणार आहे पहिले ते सांगा पटकन. काय दिसतंय त्या ठिकाणी? काय करू शकता तुम्ही त्यामध्ये? जे इक्वेशन दिलंय तुम्हाला ते बोलतोय का नाही की काय कराय म्हणून समोर? अरे इथे 1 मायनस कॉस एक्स दिसतोय ना. 1 मायनस कॉस एक्सचा कॉन्ज्युगेट घेतला, नंतर काय भेटेल, 1 प्लस कॉस एक्स न मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल ना आपल्याला. आणि मल्टिप्लाय डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये दिसेल. आणि फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट पुटअप केल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी काय ऍडजस्टमेंट करण्यासाठी काय करणार आपण डिवाइड करू शकतो. डिवाइड कशाने करायचं, आपल्याला एक्स ने डिवाइड करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर मध्ये. एक्स पण कोणता एक्स, त्याला ऍडजस्ट करण्यासाठी तो तुम्ही एक्स स्क्वेअर वापरताय की एक्स वापरताय की एक्स क्यूब वापरताय ते तुमच्यावर डिपेंड करताय. ते 5 सोडून काय होतंय बघू आपण या ठिकाणी कसं भेटतंय. तर लिमिट 1 मायनस कॉस एक्स, लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू टॅन एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स आहे ना. तर या टर्म्सचा कॉन्ज्युगेट घेतलाय मी 1 प्लस कॉस एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स. ठीक आहे. आता यामध्ये काय होईल, लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू टॅन एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स अपॉन मध्ये इथे 1 चा स्क्वेअर आणि कॉसचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर लिहित नाही मी, कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतो, साइन स्क्वेअर एक्स असतो. लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू टॅन एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स अपॉन मध्ये याचा काय येईल, साइन स्क्वेअर एक्स आपल्याला भेटतंय. साइन स्क्वेअर एक्स भेटतंय ना. तर मग आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला लागणार किती आहे, 2x लागणार आहे.
म्हणजे एक्स स्क्वेअर लागणार इथे. इथे साईनचा स्क्वेअर आहे ना, दोनदा आहे तो, म्हणजे साइन एक्स इंटू साइन एक्स असे दोन वेळेस आहे. म्हणजे आपल्याला याला बॅलन्स करण्यासाठी किती लागणार, 2x लागणार आहे खाली. आणि इथं सुद्धा बघा, ह्या एक्स एक्स याला डिवाइड केला इथं, इथं इथं याच्या खाली एक एक्स येऊन जाईल, याच्या खाली एक्स येऊन जाईल. हा एक्स एक्स गेट कॅन्सल होईल आणि याच्या खाली गेल्याच्या नंतर हा सुद्धा एक. चला मग डिवाइड करू आपण एक्स स्क्वेअरनी. मल्टिप्लाय अँड डिवाइड एक्स स्क्वेअर म्हणजे लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स इंटू tan x इंटू 1 प्लस कॉस एक्स अपॉन काय भेटेल आपल्याला या ठिकाणी. याच्या सर्वांच्या टर्म्स मध्ये डिवाइड करतोय मी या टर्म्सला एक्स स्क्वेअरने, आणि डिवायडेशनच्या टर्म्स मध्ये साइन स्क्वेअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता याला बॅलन्स केला या ना, ठीक आहे, म्हणजे डायरेक्ट. आणि याच्यामधला एक एक्स आणि यातला एक एक्स गेट कॅन्सल, इथं काय उरला एक एक्स आणि ह्याचा खालचा एक tan x. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. लिमिट एक्स टेन्स टू 0 एक्स एक्स गेट कॅन्सल झाला, उरला काय tan x अपॉन एक्स इंटू 1 प्लस कॉस एक्स आपला राहिलेला आहे तो, अपॉन मध्ये साइन लिमिट डिस्ट्रीब्युट केला एक्स टेन्स टू 0. काय दिलंय बघा, साइन स्क्वेअर एक्स आहे म्हणजे काय आहे, साइन एक्स आणि इंटू साइन एक्स, म्हणजे याला सुद्धा लिमिटिंग टर्म देऊन टाकू आपण. एक्स टेन्स टू 0 साइन एक्स साइन एक्स साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स आहे की नाही. आणि तो डिवाइड केला होता आपण एक्स स्क्वेअर नी, याला एक एक्स दिला वाटून दिला आणि एक एक्स वाटून दिला, एक्स 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 स्क्वेअर. ठीक आहे. आणि ही टर्म्स काय असते रे, हा फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय, ही सुद्धा फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटमध्ये दिसतंय म्हणजे या ठिकाणी, आणि हे सुद्धा फॉर्मॅट दिसतंय. ठीक आहे. उरलं काय या ठिकाणी, याची व्हॅल्यू आली 1 इंटू 1 प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 0 पुट केली तर इथे कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. इथे काय भेटली 1, इथे सुद्धा 1, म्हणजे 1 इंटू 1 1 इंटू हे 1 प्लस 1 2 अपॉन मध्ये 1 म्हणजे 1 इंटू 2 2 अपॉन 1 म्हणजे 2, म्हणजे याचा आन्सर काय भेटला तुम्हाला 2. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचा आन्सर येऊन जाईल. काय अडचण यामध्ये, समजलं नाही असं काही आहे का? ठीक आहे. ओके.